हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे सायली आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे, एमपीएससीनी ऑफिशियल आन्सर की रिलीज केलेली आहे फॉर एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम 2025 जी 22 मार्च 2026 ला झालेली आहे. तर आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे सगळे करेक्ट आन्सर्स आणि त्यासोबत कसे मार्क्स कॅल्क्युलेट करायचे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. सो स्टुडंट्स, हा व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा, मग तुम्हाला समजेल की कसे मार्क्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. सुरू करण्याआधी तुम्हाला मला सांगायचं आहे, जी ब्लू कलरची OMR शीटची जी कॉपी आहे तुमच्याकडे, जी तुम्ही एक्झाम नंतर घेऊन आलेली आहात, ती तुम्हाला आता इथे घेऊन बसायची आहे. आणि त्याच्यामध्ये जे तुम्ही सर्कल केलेले आहेत त्याच्यानुसार तुम्हाला चेक करायचे आहेत मार्क्स. आता माझ्याकडे जो हा सेट आहे तो माझ्या एका स्टुडंटचा आहे. माझ्याकडे आता जो सेट आहे तो ए सेट आहे. सो तुमच्याकडे क्वेश्चन्स तर सेमच राहतील, फक्त क्वेश्चन नंबर डिफरंट राहील. सो आता तुम्हाला घेऊन बसताना काय बसायचं आहे, एक तर तुमची OMR शीटची कॉपी आणि नेक्स्ट तुमचा क्वेश्चन पेपर आणि पेन. जसं जसं मी इथे आन्सर सांगेल तसं तसं तुम्ही क्वेश्चन पेपरवर टिक मार्क करायचे आहेत आणि OMR शीट सोबत क्रॉस चेक करायचं आहे की तुमचा आन्सर राईट आहे की रॉंग. आणि जे आन्सर राईट असेल तिथे तुम्हाला टिक मार्क करायचे, जे आन्सर रॉंग आले तिथे क्रॉस करायचे. मग एंडला मी तुम्हाला सांगेल की कसं कॅल्क्युलेट करायचं आहे. So chalo, without any further ado, let's get started with the today's video. Question number 1. Which of the following natural anticoagulant? First, warfarin. Second, acinocoumarol. Third, heparin. And fourth, disodium EDTA. And the correct option is 3, heparin. काहीही विचार करायचा नाही, एवढा इझिएस्ट क्वेश्चन हा आहे. आता किती जणांचा राईट आलाय, रॉंग आलाय, मला एंडला तुम्ही तुमचे मार्क्स कमेंट करा म्हणजे मला समजेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अडेअर टू द स्टँडर्ड सेट बाय द इंडियन फार्माकोपिया 2010 फॉर ड्रॉइंग द होल ह्युमन ब्लड. हे जर तुम्हाला माहिती असेल तर हा क्वेश्चन आपण घेतलेला आहे. ब्लडचे जे आपण घेतले होते स्टार्टिंगला MCQs, त्याच्यामध्ये आपण हा घेतला होता. ए, appropriate antimicrobial preservative is added to avoid microbial contamination. हे wrong आहे. The blood drawn aseptically through a closed system in a suitable sterile container. This is the correct option. C, a specific amount of anticoagulant EDTA must be added in each before collecting of blood. ओके, याला आपण ऑप्शनला ठेवूया. With every container of the blood, at least one specific sample mixed with the appropriate quantity of anticoagulant is collected for compatibility and other tests. This is the correct. तर खाली आपल्याला ऑप्शन काय दिलेत? अप्रोप्रिएट स्टेटमेंट विचारले, मोस्ट अप्रोप्रिएट स्टेटमेंट. तर खाली आपल्याकडे ऑप्शन आहे A, B, C, D अँड AD. आता याच्यातलं मोस्ट करेक्ट म्हटलं तर आपल्याकडे ऑप्शन नंबर सेकंड आहे. रॉंग आले तुमचं आन्सर का करेक्ट आलंय, इथेच करून घ्या क्रॉस किंवा करेक्ट, नाहीतर मग इथे करा असं की हे चुकलंय, हे बरोबर आलंय क्वेश्चन पेपरवर. डिफिशियन्सी ऑफ डॅश प्रिव्हेंट्स अ नॉर्मल ब्लड कोॲग्युलेशन. हे सुद्धा वाचायचं नाही, इतकं इझी होतं. व्हायटॅमिन K इज द करेक्ट ऑप्शन. दुसरे ऑप्शन वाचायची पण गरज नाही. नॉर्मल लिम्फोसाइट्स काउंट इन अडल्ट इज, हा क्वेश्चनही आपण घेतलेला आहे. 1.5 to 3.5 into 10⁹ per liter. Next question number 5. Suppression of cell mediated immunity in HIV infection is due to what? 1. Excess of CD4 and deficiency of T cell. Deficiency of CD4 and excess of T cell. Deficiency of CD4 and deficiency of T cell. Excess of CD4 and excess of T cells. The correct option is 3. Both the deficiencies are there.
deficiency of CD4 as well as T cell. Next, question number 6. Which hypersensitivity reaction based on its immune mechanism is also known as apotic hypersensitivity? 1. Type 1 hypersensitivity, 2. Type 2 hypersensitivity, 3. Type 3 hypersensitivity, and 4. Type 4 hypersensitivity. And the correct option is type 1 hypersensitivity. Clear? Next question, question number 7. The most appropriate statement related to the HBsAg. This antigen was termed Australia antigen. It is derived from core protein and present in a nuclei for hepatocytes. It appears in a blood after around 6 weeks of infection, and the antigen largely contribute to the pathogenicity of virus. And the correct option is A and C. C is the correct option. आणि म्हणून तुमचं करेक्ट ऑप्शन आहे 4. अप्रोप्रिएट स्टेटमेंट विचारलेलं आहे. 8. The selectivity of calcium channel blockers for cardiovascular action depends on the following aspect. याच्यामध्ये आता इथे खाली जर तुम्ही बघितलं वरच्यापेक्षा तर फार कन्फ्युजिंग दिलेलं होतं. खूप काही नाही पण घाईघाईत होऊ शकतं असे. All accepts are true. Accept number A and E are false and all other are true. All accepts are true except the accepts number D. Accept number B, D and F are true and all other accepts are false. तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड. एक्सेप्ट नंबर A and E are false and all other are true. तुमचं A आणि E फक्त false होतं आणि बाकीचे सगळे true होते. कमेंट करत चला किती क्वेश्चन्स रॉंग येत आहेत, राईट येत आहेत. हा जरा कन्फ्युजिंग क्वेश्चन होता. Which type of toxicity is associated with the iron tapping effect of aspirin? हे ज्यांनी वाचलं नाही तो हमखास हिपॅटोटॉक्झिसिटीला करेक्ट करणार. पण याचं करेक्ट आन्सर आहे गॅस्ट्रिक टॉक्झिसिटी. क्वेश्चन नंबर 10. Which of these is not insulin secretagogue? 1. Glyburide, 2nd. Natechlinide, 3rd. Miglitol, and 4th. Repaglinide. And the correct option is Miglitol. खूप असे लॉजिक बेस्ड क्वेश्चन होते इथे. ते जर तुम्हाला सॉल्व्ह करता आले असतील तर तुमचा स्कोर चांगला येऊ शकतो. विच वन ऑफ द drugs do not inhibit tubulin and reduce the helminth infestation? 1. Albendazole, B. Tronidazole, 3rd. Mebendazole, and 4th. Triclabendazole. And the correct option was 2nd. Question number 12. Imatinib is exhibited its action by inhibition of protein kinase activities of JAK1 and JAK2, cyclin dependent kinase 3 CDK, BCR and ABL kinase, serine threonine protein kinase. सरळ क्वेश्चन होता. थर्ड ऑप्शन इज करेक्ट. विच ऑफ द फॉलोइंग फीचर्स इन रिफॅम्यसिन इज नेसेसरी फॉर अ एन्झाईम बाइंडिंग? याच्यामध्ये डबल बॉन्ड्स इन अ मायक्रोसायक्लिक रिंग, free hydroxyl at C1, C8, C21, C23. Third option is microcyclic ring and fourth option is lactone ring group. And the correct option is 2nd, free hydroxy group at C1, C8, C21 and C23. Next question, question number 14. Alkeserine acts by inhibiting angiotensin converting enzyme, blocking AT-angiotensin receptor, inhibiting enzyme activity of renin, and fourth is opening of K plus channel. And the correct option is 4, opening of K plus channel. Question number 15. Isoplicone is a short-acting hypnotic drug used to induce sleep. Acts at which of the following receptor? हे कन्फ्युजिंग विचारलं होतं. जर तुम्ही बघितलं तर सगळे ऑप्शन सेमच आहेत, फक्त काय चेंज आहे? रिसेप्टर containing beta 1 subunit, alpha 2 subunit, alpha 1 subunit and alpha 2 beta 2 subunit. याचा आपण विचार करायची गरज नव्हती. जर व्यवस्थित वाचलं असेल तर द करेक्ट ऑप्शन इज benzodiazepine site on GABA A receptor containing alpha 1 subunit.
Question number 16. Verampil is dash antiarrhythmic drug by blocking voltage sensitive calcium channel. जर तुम्ही आपलं रॅपिड रिव्हिजन बघितली असेल क्लासिफिकेशनची, तर हा क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला करता आलेलंच असणार. आपण त्यामध्ये घेतलेलं होतं. द करेक्ट ऑप्शन इज क्लास 4 ड्रग. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर. काहीही विचार न करता जिथं इस्माललॉल दिसेल तेच करेक्ट ऑप्शन असणार हे आपण केलेलं आहे. कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर. क्वेश्चन नंबर 18. In which of the following drug discovery step pharmacokinetic and safety properties are accessed? हा थोडा वेगळा क्वेश्चन आहे, जर कोणी रीड केला नसेल तर. लीड डिस्कवरी, लीड ऑप्टिमायझेशन, टार्गेट व्हॅलिडेशन अँड हिट आयडेंटिफिकेशन. द करेक्ट ऑप्शन इज सेकंड, the lead optimization. Question number 19. Flucytosine acts by 1. Disrupting microtubule function, 2. Disruptive synthesis of RNA and DNA, inhibiting igurosterol synthesis, inhibiting fungal cell wall synthesis. And the correct option is second one. कारण हे जे फ्लुकोसायटोसिन आहे हे तुमचं सिंथेसिस ऑफ RNA आणि DNA ला अफेक्ट करतं. Question number 20. Zinc bonding group moiety in AC inhibitor is. ह्याला सुद्धा बघायची गरज नाही. करेक्ट ऑप्शन सल्फाइल ड्राईल आहे. Question number 21. Toxin bound tightly to the protein or which are highly lipid soluble are removed by 1. Dialysis, 2. Forced diuresis, 3. Hemoperfusion, and 4. Charcoal administration. And correct option is 3. Hemoperfusion. Question number 22. What is the mechanism of thalidomide tetragenicity? 1. Angiogenesis, DNA disruption, interference with the cellular signal, and enzyme inhibition. And the correct option is 1. Angiogenesis. Question number 23. The antidote of methanol poison is. हे आपण केलेले आहे, तुम्हाला आठवत असेल तर. इथं बाकीचा कोणताही ऑप्शन सुद्धा वाचायची गरज नाही. इथेनॉल इज करेक्ट. आपण असंही लक्षात ठेवलेलं की मिथेनॉलचं अँटीडोट काय असणार आहे, इथेनॉल. क्वेश्चन नंबर 24. पेनिसिलिन इज नॉट प्रेफर्ड अँटीडोट ऑफ लीड, मर्क्युरी, कॉपर अँड आयर्न. अँड द करेक्ट ऑप्शन इज आयर्न. म्हणजे नॉट प्रेफर्ड विचारले म्हणून, नाहीतर जे बरेच जण लीडला करेक्ट करून मोकळे झाले असतील जर नीट वाचले नसेल तर. नॉट प्रेफर्ड विचारलेला आहे. या तिन्हीलाही आपण वापरू शकतो, फक्त आयनलाच आपण वापरू शकत नाही. क्वेश्चन नंबर 25. The chlorinated hydrocarbons used as an insecticide acts at pyrotoxin binding site of receptors in the insects. 1. D1, D2, GABA1 and GABA2. बाकी कोणाशीही काहीही घेणं देणं नाहीये. GABA1 याचा तर संबंधच येत नाही D1 आणि D2 शी. कन्फ्युजन झालंच असेल तर नाहीच व्हायला पाहिजे. GABA1, GABA A, GABA2 B मध्ये. करेक्ट ऑप्शन इज GABA A. क्वेश्चन नंबर 26. The hybridoma cell technology is most widely employed for a large-scale production of which of the following? 1. Polyclonal antisera, 2. Monoclonal antibodies, 3. Recombinant cytokinase, and 4. Attenuated viral vaccine. याच्यात पण मुलांना वाटलं असेल रिकॉम्बिनंट सायटोकायनेजवर काहीच नाही आलेलं हे आन्सर असेल, पण मी आधीही सांगितलं होतं तुक्का मारायचा नाही, गेसवर्कनी कमी मार्क्स येतील. आणि याच्यात तर विचारही करायची गरज नाही. तर करेक्ट ऑप्शन इज मोनोक्लोनल अँटीबॉडीज. हा तर सर्वात इझी क्वेश्चन होता आणि आपण केलेलाही होता. डीओपी टेस्ट आपण कधी करतो, कशासाठी करतो? तर करेक्ट ऑप्शन इज 1. हेपा फिल्टर. मॅककोनकेस medium is selective for and differential media for 1. Escherichia coli, 2. Helicobacter pylori, 3. Staphylococcus aureus, and 4th Bacillus subtilis. And the correct option is first, Escherichia coli. क्वेश्चन नंबर 29 हाही आपण केलेला होता रिलेटेड टू द हेपा फिल्टर. त्याच्या पर्टिक्युलरची 0.3 मायक्रोमीटर अँड लार्ज इन डायमीटर, capable of removing at least 99.97%. This is the correct option.
Question number 30. Ebola virus causing human hemorrhagic fever belongs to the family A. Filoviridae, second Coronaviridae, third Retroviridae, and fourth Rivoviridae. And the correct option is 1. Filoviridae. The holding time in autoclave for a sterilization जे खूप मुलांनी चुकवलंय. मला म्हणतायत मॅडम 15 यायला पाहिजे याचा आन्सर. नो, हे केलेलं आहे आपण. Sterilization of articles kept at 134 degrees Celsius and 30 psi pressure. The correct option is 4. 3 minutes. आपण लक्षात सुद्धा ठेवलेलं 3, 3 आणि 3. 134, 30 psi आणि 3 minutes साठी. Question number 32. Which microorganism is routinely employed for a microbiological assay of vitamin B12? A. Lactobacillus. जिथं जिथं व्हायटॅमिन B12 येईल तिथे लॅक्टोबॅसिलस येणारच मायक्रोबायल एसे असेल तर. दॅट्स वाय पुढचे क्वेश्चन वाचायची गरज नाही. फर्स्ट इज द करेक्ट आन्सर. Question number 33. Which condition is considered the most severe and life-threatening form of pneumoclonal infection? Acute otitis media, lobar pneumonia, meningitis, and sinusitis. And the correct option is third one. All microorganisms are removed or killed or in an item is called as disinfection, सॅनिटायझेशन, स्टरलायझेशन अँड डिकॉन्टॅमिनेशन. आता इथं सुद्धा जर तुम्ही ना चुकीचं आन्सर केलं असेल ना तर खरंच काही उपयोग नाहीये. हे आपण चॅनलवर पण घेतलं आणि सरळ सरळ त्यांनी दिलेलं आहे. त्याचा आन्सर असणार आहे स्टरलायझेशन. सरळ सरळ क्वेश्चन होता, काहीही तुम्हाला हार्ड विचारलेलं नाही. मॅच द फॉलोइंग फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स प्रोड्यूस्ड बाय मायक्रोऑर्गॅनिझम्स. हा क्वेश्चन जमला नसेल तर सोडून द्यायला पाहिजे होता. खूप काही हार्ड नाहीये, बट दिस टाइप ऑफ क्वेश्चन्स आर लिटिल बिट टाइम कन्झ्युमिंग आणि तुम्हाला टाइमचं खूपच कमतरता होती, कारण 100 क्वेश्चन्स वाचणंही होत नाही 60 मिनिट्समध्ये. तुम्हाला सॉल्व्ह करायचे होते. बऱ्याच मुलांनी एंड एंडचे क्वेश्चन सोडून दिलेत. मी 1000 वेळा सांगितलं होतं, येत नसेल तर तो क्वेश्चन सोडा, पुढचा करा. इझी क्वेश्चन्स होते एंड एंडला, याच्यातही आपल्याला दिसेल आता. द करेक्ट ऑप्शन इज 4. That means A's correct answer is P. B's correct option is N. Citric acid C correct option is O. And cyclocobalamin is correct option is M. That's why the correct option is 4. Next question number 36. Cysteine base pairing allows the formation of which DNA structure? And the correct option is triplet DNA. Next, 37. Galactolipids localized in an internal membrane of the chloroplast make up of the total membrane of lipid of a vascular plant. The correct option is 1. 70 to 80%. Which option is true for a reverse transcriptase? हा एकच क्वेश्चन होता जो तुक्का मारला तरी करेक्ट आला असू शकतो. दॅट इज ऑल ऑफ द अबाउट. These all three are true for reverse transcriptase. 39. The conserved HIV epitopes used in a chimeric vaccine are typically poorly immunogenic without carrier, highly immunogenic on their own, toxic to the host cell, and in related to the viral proteins. बऱ्याच जणांनी स्टुडंटनी मला सांगितलं की मॅडम आम्ही थर्ड करेक्ट करून आलो आहे. नो, बट द करेक्ट ऑप्शन इज फर्स्ट, poorly immunogenic without carrier. Question number 40. Name the pathway of a glucose synthesis by non-carbohydrate precursor. बाकीचं वाचायचीही गरज नव्हती. नॉन कार्बोहायड्रेट आलं की ग्लुकोनिओजेनेसिसच येतं. निओजेनेसिस जिथं जिथं येईल तिथं तिथं नॉन कार्बोहायड्रेट प्रिकर्सर्स असतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41. आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम दी फॉलोइंग. याच्यामध्ये आता जर बघितलं तर करेक्ट ऑप्शन होता फोर्थ वन, ABC ऑल आर करेक्ट स्टेटमेंट. आता चेक करा तुम्ही काय केलंय. 42. आयडेंटिफाय द ट्रू फॉल्स स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. 42 चं आन्सर होतं फर्स्ट, AC आर ट्रू अँड B आर फॉल्स. का आता सांगते तुम्हाला. इथं फक्त एवढंच कन्फ्यूज होतं की
Steroid hormones in a mammals are biosynthesized from cholesterol via melanate pathway. Steroid hormones in mammals are biosynthesized from cholesterol via Shikkim pathway. हे याचा काही संबंधच नाही. ए आणि सी हा तर बरोबरच आहे. कन्व्हर्जन ऑफ कोलेस्ट्रॉल टू द प्रिगेनालोन इज अ रेट लिमिटिंग स्टेप इन स्टिरॉइड हार्मोन बायोसिंथेसिस. क्वेश्चन नंबर 40 थ्रू आपण हा केलेला आहे. वाय आर अराइल डायझोनियम सॉल्ट प्रिपेअर ॲट 0 to 5 डिग्री सेल्सिअस. हा क्वेश्चन आपण ऑलरेडी केलेला होता. करेक्टच आला पाहिजे ज्यांनी ज्यांनी आपले लेक्चर्स केलेत. To increase electrophilicity, to prevent oxidation of amines, to prevent decomposition of diazonium salt, and to increase the reaction rate. की टेम्परेचर मॉडिफिकेशन्स आपण करतो, स्पेसिफिक टेम्परेचर्स आपण तेव्हाच ठेवतो जेव्हा आपल्याला त्याचा रिॲक्शन रेट वाढवायचा असेल. बट नॉट फॉर अ डायझोनियम सॉल्ट. द करेक्ट ऑप्शन इज थर्ड, टू प्रिव्हेंट डिकम्पोजिशन ऑफ सोडियम सॉल्ट. The number of optical isomers possible for 2-bromo-3-chlorobutane are. आता याच्यामध्ये सांगितलेलं होतं किती अल्फा कार्बन आहेत. 2n आपला फॉर्म्युला होता. याच्यामध्ये 2 आहे, 2^2 अँड द करेक्ट ऑप्शन इज 4. दॅट्स वाय द थर्ड. हे सुद्धा आपण चॅनलवर घेतलेलं होतं. क्वेश्चन नंबर 45. ॲक्झिलरी दॅट इज अंडरआर्म ओडर इज प्रायमरी प्रोड्यूस ड्यू टू. हा तर लॉजिकल क्वेश्चन आहे. याच्यात तर काहीच त्यांनी विचारलं नाही. एक्सेस सिक्रेशन फ्रॉम द इक्रिन ग्लँड्स, ॲक्शन ऑफ बॅक्टेरिया ऑन न्यूट्रिएंट प्रेझेंट इन द अपोक्रिन सिक्रेशन, ऑक्सिडेशन बाय स्वेट ग्लँड, फ्रिक्शन बिटवीन द स्किन. करेक्ट ऑप्शन आहे तुमचा बॅक्टेरियाची ऍक्शन, त्याच्यामुळेच ओडर येतो. द रेट कंट्रोलिंग मेम्ब्रेन यूज इन अ पिलो 20 ऑक्युसर्ट इज. क्वेश्चन 46. दॅट इज polyvinyl acetate, ethyl vinyl acetate, polyethylene glycol, and polylacticoglycolic acid. And the correct option is 2, ethylene vinyl acetate. Question number 47. An excipient used to promote a flow of a tablet granules or powder materials by reducing friction between particles. आता याच्यामध्ये ना या दोन मध्ये स्टुडंटचं खूप कन्फ्युजन झालेलं आहे की कोणतं करेक्ट ऑप्शन आहे. अन एक्सिपियंट यूज टू प्रमोट फ्लो ऑफ अ टॅबलेट. फ्लो जिथं येईल ना तिथं तिथं तुमचं ग्लायडंटच येणार. अँटी अॅढेरंट ते स्टिकिंग वगैरे होऊ नये म्हणून. पण प्रॉपर फ्लो होण्यासाठी दॅट इज द करेक्ट ऑप्शन इज ग्लायडंट. द इन्व्हेस्टिगेशनल न्यू ड्रग ऍप्लिकेशन इज पार्ट ऑफ. आता सगळीकडे 21 CFRच आहे. बट द करेक्ट ऑप्शन इज पार्ट 312. The droplet size of monophasic microemulsion is. हे सुद्धा मुलांचं खूप कन्फ्युजन झालेलं आहे कारण ती 200 पर्यंत असते म्हणून. पण द करेक्ट मोस्ट करेक्ट ऑप्शन मुलांनी 10 to 100 केलेलं आहे. बट दॅट इज 20 to 200 नॅनोमीटर. क्वेश्चन नंबर 50. आता हे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी केलंय. प्री फॉर्म्युलेशन स्टडीज ऑफ अ न्यूली सिंथेसाइज ड्रग फोकस ऑन विच ऑफ द फॉलोइंग पॅरामीटर. काहीही असू दे. प्री फॉर्म्युलेशन स्टडी आपलं काय, फिजिकोकेमिकल प्रॉपर्टीज ऑफ न्यू ड्रग. त्यांनी उगाच रेग्युलेटरी कंपोजिशन, पेटंट फायलिंग, अॅनिमल स्टडी याच्यामुळे मुलं खूप कन्फ्यूज झाले आणि मुलांनी सेकंड ऑप्शन करेक्ट केलं. बट नो, कधी कधी तुम्हाला खूप बेसिक क्वेश्चन विचारले जातात आणि तुम्हाला ऑप्शन्स मधून कन्फ्यूज केलं जातं. हा आपण 51 क्वेश्चन सुद्धा आपण केलेला आहे. द सेग्रिगेशन ऑफ टॅबलेट इंटू 2 or more distinct लेअर इज कॉल्ड ॲज लॅमिनेशन. वाचायची सुद्धा गरज नाही, एवढा इझी आहे तो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 52. विच सपोजिटरी फॉर्म्युलेशन हॅज द रॅपिड रिलीज रेट as it relate to the drug and base characteristic. 1. Oil soluble drug, oily base. 2. Water soluble drug, oily base. 3. Oil soluble drug, water miscible base. And 4th, water insoluble drug and oil base. And the correct option is water soluble drug, oily base. Question number 53. Which temperature range is generally for a refrigerated pharmaceutical raw materials? 8 to 15, 2 to 8, 15 to 25, 20 to 80. रेफ्रिजरेट आलं की आपल्याला वाटतं की एकदम त्याला फ्रीजच करायला पाहिजे. नो, रेफ्रिजरेटचं नॉर्मलच तुमचं टेम्परेचर आहे 2 to 8 डिग्री सेल्सिअसलाच आपण रॉ मटेरियल ठेवतो. द ऑनसेट टाइम ऑफ अ सिस्टमिक रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ सपोजिटरी ऑइंटमेंट ग्रुप रेक्टल रूट बघायची, बाकीचे वाचायची पण गरज नाही. 30 to 60
minutes. Okay. Next is chemical name of twin 80. First year, second year B फार्मलाच आपण हे शिकलेलो आहे. The correct option is second, polyoxyethylene sorbitan monooliate. Question number 56. The oral dosage form the pilot batch size. जे जे इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्यांना माहितीच असेल, पायलट बॅच साईज इज 100% for production scale. 57. Bed nitrogen adsorption method is used to measure hardness, flowability, surface area of powder, bulk density. The correct option is 3, surface area of the powder. The chiconin, the enantiomer of alkanin obtained from dash root is observed and herbal lipstick. Herbal lipstick मध्ये आपण कोणतं यूज करतो? ऑप्शन सेकंड इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 59. The overcome problem of hygroscopic of a herbal extract. The following excipient. तुमचं कुठेही हायग्रोस्कोपिक आलं की सिलिका जेल. Concentrated sugar contents are quite resistant to the microbial growth because why? सिंपल क्वेश्चन होता हा तर सगळ्यांना आलाच पाहिजे. सेकंड इज करेक्ट. अनअवेलेबिलिटी ऑफ वॉटर रिक्वायर्ड टू द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. कारण ऑलरेडी जे वॉटर आहे ते सॅच्युरेट झालंय, सो ते अजून काही रिॲक्ट होणार नाही आणि अजून काही मायक्रोबियल ग्रोथ होणार नाही. 61 क्वेश्चन नंबर. द ब्रॅगीज लॉ ऑफ XRD. द अँगल बिटवीन द डिफ्रॅक्टेड बीम अँड ट्रान्समिटेड बीम इज ऑलवेज 20 डिग्री सेल्सिअस. The cause and effect TQM, Jenny Maxwell, total quality management was introduced by which quality expert? ज्याला आपण इशिकावा डायग्राम, फिश बोन डायग्राम सगळं म्हणतो. The correct option is कोरा इशिकावा. केमिकल शिफ्ट कशामध्ये मेजर केली जाते तर पीपीएम मध्ये. हर्ट्ज आणि पीपीएम मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. द क्वेश्चन नंबर 64. द कॅलिब्रेशन वेवलेंथ स्केल ऑफ द UV visible spectrophotometer is checked by determining the specified wavelength maxima of dash solution of helium perchlorate. And the correct option is 5% weight by volume solution लागतं. The chromophore is defined as. The correct option is a group of a characteristic absorption of a electric radiation of electromagnetic radiation. This is the correct option. The primary function of carrier in a GLC is to maintain high pressure and deliver the sample through the column at a reproducible rate. B and only B is the correct. थर्ड वन जे आहे तुम्ही. क्वेश्चन नंबर 67. द एक्स-रे डिफ्रॅक्शन टेक्निक इज बेस्ड ऑन व्हॉट. आताच वरती आपण XRD बघितला असेल ना, तर हा क्वेश्चन तुम्हाला लगेच येईल कारण हा वरती अशी रिलेटेड आहे. ब्रॅगीज लॉ, नॉट दिस. ब्रॅगीज लॉ साठी आहे 67 चं फर्स्ट. 68. इन UV स्पेक्ट्रोस्कोपी विच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिशन रिक्वायर द हायेस्ट एनर्जी? फर्स्ट वन नियर IR. हे पण क्वेश्चनचे आन्सर बऱ्याच स्टुडंटचे चुकलंय कारण इथं रेंज वेगळी दिली आहे. मायक्रोमीटर मध्ये रेंज दिलेली आहे आणि जी आपण नॉर्मली बघतो ती नॅनोमीटर मध्ये असते. सो द करेक्ट आन्सर इज 0.8 मायक्रोमीटर टू 2.5 मायक्रोमीटर. क्वेश्चन नंबर 70. द AAS लिक्विड सॅम्पल दॅट आर टू डायल्यूट टू बी शॉर्ट. मग त्याचं काय करायला पाहिजे? डिस्कार्ड करायला पाहिजे, इव्हॅपोरेट करायला पाहिजे का अनालाइज करायला पाहिजे विदाउट एनी फर्दर ट्रीटमेंट मिक्स्ड विथ द स्ट्रॉंग ऍसिड? अँड द करेक्ट ऑप्शन काय? त्याला इव्हॅपोरेट करायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं बाय सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन मेथड्स. 71. All of the following states are major pioneers of the pooled procurement of essential medicine in the India, except Tamil Nadu, Kerala, Delhi, and Gujarat. And the correct option is गुजरात. एक्सेप्ट विचारलंय कारण तुम्हाला, एक्सेप्ट कोणतं नाहीये. द व्हॅलिडिटी ऑफ रिटेल ड्रग स्टोअर लायसन्स हे तर माहितीच पाहिजे. हे ज्यांचं चुकलंय ना त्यांनी मला कमेंट करा कारण हे आपण ऑलरेडी घेऊन झालेलं होतं किंवा हे कोणी घ्यायची पण गरज नाही. आपण फार्मसिस्ट आहे, आपल्याला माहिती पाहिजे व्हॅलिडिटी ऑफ रिटेल ड्रग स्टोअर किती आहे. 5 years. वेन द टेलिफोनिक ऑर्डर्स आर कंट्रोल. हे कधीही 24 hour पेक्षा वेगळं नाही. तुम्हाला 1 दिवसाची मुदत तर दिली जाते. सो ज्यांनी 8 hours किंवा 12 hours केलं ना, दॅट इज सो रॉंग. क्वेश्चन नंबर 74. द सायन्स ऑफ कलेक्टिंग, मॉनिटरिंग अँड रिसर्चिंग, असेसिंग द इव्हॅल्युएटिंग इन्फॉर्मेशन from the healthcare providers and patients of the adverse effect of a medication is known as pharmacovigilance. Nothing different. काही खूप स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स होते स्टुडंट्स, ते तुम्ही करायलाच पाहिजे होते. क्वेश्चन नंबर 75.
The envelope system in a hospital pharmacy is primarily used for dispensing controlled substances, charging non-fluor stock medications, inventory of narcotics and sterile compounding. हे नसेल येऊ शकत सर, सोडायला पाहिजे होतं. But correct option is charging non-fluor stock medication. Which of the following included in a Schedule K of the Drugs and Cosmetic Rules? द ड्रग अँड कॉस्मेटिक रूल जर पूर्ण वाचला असेल तर हा क्वेश्चन येणारच, कारण ड्रग आणि कॉस्मेटिक्स शेड्यूल के मध्ये जर तुम्हाला नॉर्मली माहिती पाहिजे. कन्फ्युजन कशामध्ये होतं माहितीये का, अनाल्जेसिक बाम्स आहेत की नाही, बट निकोटिन गम आणि ओरल रिहायड्रेशन सॉल्ट हे असतातच. सो हे तिन्ही पण असतात शेड्यूल के मध्ये. दॅट्स वाय द करेक्ट ऑप्शन इज थर्ड, ओनली ए बी सी आणि डी नाहीये तुमचं. हे हायपरटेन्शन प्रिस्क्रिप्शनच्या मेडिसिनला शेड्यूल के ची काही संबंध नाही. अकॉर्डिंग टू द कॉस्मेटिक 2020 सेक्शन 18(3) विच सबस्टन्स इज प्रोहिबिटेड इन इम्पोर्टेड कॉस्मेटिक्स. आता नॉर्मल तुम्ही जर हे बघितलं हेक्साक्लोरोफेन, तुम्ही आधी बघितला आधीच्या एका क्वेश्चन मध्ये, तर हा आलेला आहे. सो हा तर वगळला गेला. हा जर ऑलरेडी कशामध्ये असणार आहे तर कॉस्मेटिक रूल मध्ये येणारच आहे. हा बेन्झाईल पेरॉक्साईड पण असतं, सॉर्बिक ऍसिड पण असतं, फक्त आपल्याला क्लोरहेक्झिडिन चालत नाही. क्वेश्चन नंबर 78, द लेटेस्ट ओव्हरऑल ऑफ द शेड्यूल एम हॅज सम प्रोव्हिजन्स लाईक स्पेसिफिक रिक्वायरमेंट फॉर बायोलॉजिकल प्रोडक्ट, क्वालिटी रिस्क मॅनेजमेंट, पिरियडिक रिव्ह्यू ऑफ द प्रोडक्ट्स फॉर द एक्सपोर्ट, डेटा इंटिग्रिटी ऑफ कम्प्युटराइज्ड सिस्टम. अँड द करेक्ट ऑप्शन इज 4, A, B, C, D, all in a Schedule M. Question number 79. The function of an Indian Pharmacopoeia Commission includes revision of Indian Pharmacopoeia and provide IP address. हे दोनच त्यांची कामं आहेत, बाकी कोणतीही त्यांची कामं नाहीत. ओनली A and D. सॅम्पल स्टेट करायचं, अनालिटिकल लॅबोरेटरीला पाठवायचं, त्यांचे काही संबंध नाही. According to the Medical Devices Rules 2070, which of the following will classified under the क्लास डी. हा पण शेअर शॉर्ट क्वेश्चन विचारलेला आहे. फक्त तुमचं रियुजेबल इन्व्हेजिव्ह सर्जिकल इन्स्ट्रुमेंट क्लास डी मध्ये येत नाहीत, बाकी हे तिन्ही क्लास डी मध्ये येतात. सो करेक्ट ऑप्शन इज ए बी सी. क्वेश्चन नंबर 81, द ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड. हा आपण घेतलेला क्वेश्चन आहे. कन्स्टिट्यूटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट इन्क्लुड्स विच ऑफ द फॉलोइंग ॲज अ एक्स ऑफिको मेंबर. एक्स ऑफिशियो मेंबर्स म्हणून ते कोणाला घेतात. ड्रग कंट्रोल ऑफ इंडिया, हे तर करेक्ट आहे. मिनिस्टरचा काय संबंध नाही, मिनिस्टर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ते काय नसतात तुमच्या टेक्निकल ऍडवायझरी कमिटीमध्ये. डिरेक्टर इंडियन वेटरनरी हे आहेत. प्रेसिडेंट फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया ऑब्विसली. सो हे 3 जण असणार, ए बी आणि सी. Sorry, A, B आणि D. So the correct option is first one. Question number 82. Which ISO standard specifies the biocompatibility and animal performance study for investigational medical devices? ISO 9001, 14001, 13485, 10993, and the correct option is 4, ISO 10993. आता हा क्वेश्चन हे तर सगळ्यांनीच करायला सगळ्यांना आलंच पाहिजे. इफ द कॉस्मेटिक प्रोडक्ट इज लेबल्ड विथ द फॉल्स मॅन्युफॅक्चर नेम अँड ऍड्रेस, it will be classified as what? Misbranded, spurious, adulterated, and cosmetic not standard for quality. And the correct option is second, spurious. आपण ह्याचं तर पाठ करून घेतलेलं आहे. ड्रग्स मे बी इम्पोर्टेड फ्रॉम द इंडिया बाय रेल थ्रू महिसासन रेल्वे स्टेशन विच कनेक्ट्स द इंडिया विथ पाकिस्तान, नेपाल, बांगलादेश अँड भूतान. And the correct option is Bangladesh. As per standard of the cosmetic rule, which of the following statements are correct? हे पण थोडंसं ट्रिकी केलेलं त्यांनी, बट ठीक आहे, त्याच्यामध्ये पण आपल्याला यायला पाहिजे. याच्यातलं फक्त एकच क्वेश्चन रॉंग आहे, दॅट इज कॉस्मेटिक इंटेंडेड फॉर अ यूज इन अ एरिया ऑफ आय शुड नॉट कंटेन मर्क्युरी. बाकी बी सी डी हे तिन्ही तुमचे करेक्ट ऑप्शन्स आहेत. टाइप टी ऍडव्हर्स रिॲक्शन्स आर कॅरेक्टराइज बाय विच ऑफ दी फॉलोइंग. अँड द करेक्ट ऑप्शन इज डिलेड डोज. तुमचे डिलेड डोज असतील ना तर तेव्हा मग तुमचं टाइप डी ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स होतात, कारण त्याच्यामुळे तुमचे इंडिपेंडेंट इफेक्ट आणि कार्सिओजेनेसिटी आणि टेट्राजेनेसिटी जनरेट होतं. हायड्रॉक्सी कायनेरिक ऍसिड इज प्रेझेंट इन व्हॉट? क्वेश्चन नंबर 87. जिंकोगा बिलोबा
इज द करेक्ट ऑप्शन. हा पण नेक्स्ट क्वेश्चन पण खूपच इझी आलेला. क्वेश्चन नंबर 88. हेल्थ सप्लिमेंट न्यूट्रास्युटिकल. जे लोक हेल्थ सप्लिमेंट आणि न्यूट्रास्युटिकल्स मध्ये कन्फ्यूज झाले ना, त्यांचंच ऑप्शन फक्त रॉंग आलेलं आहे. बाकी सगळ्यांचं ऑप्शन करेक्टच येणार, कारण त्याच्यामध्ये काहीही खूप हार्ड विचारलेलं नव्हतं. द करेक्ट ऑप्शन इज 3. Question number 89. As per DPCO formula, the selling price of a scheduled formulation is calculated using this. Then M is a margin to the retailer is equal to the. आपण हा क्वेश्चन केला होता, आठवत असेल तर. रिटेलरची मार्जिन किती असते? दॅट इज 16% रिटेलरची मार्जिन आहे. क्लिअर? क्वेश्चन नंबर 90. द की फीचर ऑफ इंटिग्रेटेड आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना Mahatma Jyotirao Phule Jana Arogya Yojana includes universal health coverage for all citizens, does not cover pre-existing diseases. याचा काही संबंध नाही. ही काही विकत घेतलेली योजना नाहीये, किंवा आपण जसे घेतो हेल्थ इन्शुरन्स तसं काही नाही. द स्कीम इज फुल्ली पेपरलेस. करेक्ट. Health coverage of rupees 5 lakh per year per family. Correct. B is wrong. A, C, D are correct. Correct option is second. Question number 91. Pradhan Mantri Jana Arogya Yojana. It is only for A and B option is correct. Why? कारण कळेल तुम्हाला. वाचून सुद्धा खूप लॉजिकलच क्वेश्चन होता हा दोन्ही. युनिव्हर्सल हेल्थ इन्शुरन्स असणार. इमर्जन्सी आणि क्रिटिकल केअर अबाव ओनलीचा काही संबंध नाही, आणि जन औषधी योजना याचा पण काही संबंध नाही. क्वेश्चन नंबर 92. ॲज पर वर्ल्ड ऑर्गनायझेशन विच ऑफ द फॉलोइंग हॅज इमर्ज्ड अँड कन्सिडर्ड ॲज टॉप रँक मल्टिपल ड्रग रेजिस्टंट फंगाय. हे तुम्ही जर माहिती असेल तुम्हाला, कधी रिसर्च आर्टिकल, रिव्ह्यू आर्टिकल तुम्ही वाचत असाल तर तुम्हाला माहिती पाहिजे. कॅन्डिडा पॅरापिसोसस हे जे आहे हे तुमचं खूप जास्त ड्रग रेजिस्टंट फंगाय आहे. कोणताही ड्रग त्याच्यावर जास्त ऍक्ट करत नाही. क्वेश्चन नंबर 93. फॉर ओरिजिनल लिटरली ड्रामॅटिक म्युझिकल अँड आर्टिस्टिक वर्क द टर्म ऑफ अ कॉपीराइट इन इंडिया ऑथर्स लाईफ प्लस 60%. ज्यांनी हे केलंय, नो, ऑथर्स लाईफ प्लस 60% आहे. डेट ऑफ रजिस्ट्रेशन फॉर 60% नाही. Question number 94. By which of the following fixed dose combination announced as a irritational by a गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड देअर फॉर बँड. तर त्या कॉम्बिनेशन कोणते कॉम्बिनेशन बँड आहेत? फक्त तुमचं सी कॉम्बिनेशन बँड नाहीये, बाकी ए, बी अँड डी ऑल 3 आर बँड. आणि मग तुमचं करेक्ट ऑप्शन कोणतं येतंय बघा. थर्ड वन इज द करेक्ट ऑप्शन. According to the definition of food and safety standard, the nutraceutical includes Ayurvedic and Siddha Unani drugs. Okay, ते नसतात पण plants and biotics, proteins and amino acids from the animal origin. So तुमचं correct option is second, B, C, D. 96. तुम्ही हे जर बघितलं असेल तर हे सुद्धा खूपच इझी क्वेश्चन्स विचारलेले त्यांनी. काही डोकं लावायची पण गरज नाही याच्यामध्ये. आता तुम्ही जर बघितलं BNER गुड ड्रामॅटिक्स. आता हे कसं सॉल्व्ह करायचं असतं? ABCD लिहून घ्यायचे. ABCDE. त्याला मध्ये मग इथं जे काही म्हणेल, आता हे ड्रामॅटिक आणि कम्प्युटर सायन्स म्हटलंय, मग परत ए ला काय म्हणलंय? कम्प्युटर सायन्स ऑलरेडी लिहिलंय, मग फिजिक्स असं लिहायचं. आणि शेवट त्यांनी काय विचारलं? हु इज गुड इन फिजिक्स, हिस्ट्री, मॅथमॅटिक्स बट नॉट इन कम्प्युटर सायन्स. त्याचं करेक्ट ऑप्शन होतं थर्ड, सी. 97. विथ नंबर विल अ ब्लँक स्पेस. याचं पण आता खूप इझी होतं माहितीये का? आता तुम्हाला वाटेल सातेक्षा साधन सुद्धा 7-21 असं यायला पाहिजे. नो. इथं जर तुम्ही ऍडिशन बघितली 21 आणि 31, याच्यामध्ये कितीचे ऍडिशन होती सांगा पटकन मला? 10ची ऍडिशन होती. याच्यानंतर इथून पुढे कितीची ऍडिशन होती? 12ची. सो इथं जर 8ची ऍडिशन असेल तर इथं काय येईल? 13. आणि 7 आणि 8 जर पुन्हा बघितलं, 7 आणि 6 जर बघितले तुम्ही तर इथं 13 येणार. सो करेक्ट ऑप्शन इज 3. क्वेश्चन नंबर 98. हे पण तुमचं थोडंसं ट्रिकी होतं, पण सॉल्व्ह करता यायला काही हरकत नव्हती. करेक्ट ऑप्शन इज 3. दीपक हॅज अ ब्रदर अनिल. आता इथं खूप जणांनी ना चुकून ग्रँडफादर सिलेक्ट केलेलं आहे. नो, दॅट इज ग्रँडसन, कारण त्यांनी अनिल टू बिमाल असं विचारलेलं आहे. आणि लास्ट क्वेश्चन नंबर 100, ह्याच्यात आन्सर होतं नन ऑफ दी अबाव.
आता तुमचं म्हणणं असेल की कसं तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय, हाऊ टू कॅल्क्युलेट. आता सपोज टोटल जर तुम्ही मी सांगितलंय म्हणून 75 to 80 क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेत, 80 क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट केलेत, बरोबर आहे. पण आता मोस्टली स्टुडंट काय करतात, 80 इंटू 2 करतील आणि मग चुकलेले मायनस करतील. नो, तसं नाही करू शकत तुम्ही. आता 80 मधून जर सपोज माझे 70 करेक्ट आले आणि 10 रॉंग आले, 10 रॉंग आले, 70 करेक्ट आले, तर मी काय करणार, 70 इंटू 2 किती येतात आणि 10 इंटू 0.5 हे किती आन्सर येते. तर सांगा मला किती आले. 70 इंटू 2 दॅट इज 140 आणि 10 इंटू 0.5 दॅट इज 5. सो तुम्हाला टोटल मार्क्स किती मिळालेले होते, टोटल मार्क्स तुम्हाला मिळालेत 140. पण तुमचे रॉंग क्वेश्चन्सचे तुमचे 5 मार्क जाणार, मग तुम्हाला मार्क्स मिळणार 135. दिस इज यू हॅव टू कॅल्क्युलेट युअर मार्क्स. समजते. निगेटिव्ह मार्किंग 0.5 आहे, तर 80 पैकी तुमचे 10 चुकलेले असतील तर तुम्हाला त्याला 0.5 ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि मग तुमचं आन्सर येणार आहे. असंच करा आणि मला खाली कमेंट करा की किती आलं, मॅडम किती मार्क्स आलेत. आणि ज्यांचा स्कोर चांगला आला, तसं तुम्ही बघितला असेल तर क्वेश्चन पेपर फार इझी होता. सो 140 स्कोर तर जाणारच ओपन कॅटेगरीला. जास्तीत जास्त अजूनही सगळ्यांच्या चुका झाल्या असेल, आपण कमी म्हणत असू, तो 110 प्लस तर जाणारच जाणार, 110च्या खाली तर स्कोर येणार नाही. सो स्टुडंट्स कमेंट बिलो तुमचा किती स्कोर आलाय, मग मी तुम्हाला सांगेल, गाईड करेल की हा तुम्ही आता इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करा. तर चलो कॅल्क्युलेट तुमचं स्कोर. तुमचं जे ब्लू कलरचं शीट आहे ते अजिबात मिसप्लेस करू नका. एंड पर्यंत ते शीट तुमच्याकडे असायला पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो स्टुडंट्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू द चॅनल. अजून तुम्हाला नेक्स्ट कोणत्या एक्झामची प्रिपरेशन करायची आहे ते मला कमेंट करा. आपण त्या एक्झामची प्रिपरेशन स्टार्ट करू. नवीन कोणते फॉर्म्स निघाले तर मी तुम्हाला सांगणारच आहे. सो डोंट वरी. तो चलो बाय, स्टे ट्यून टिल द नेक्स्ट व्हिडिओ.